नवी मुंबईत महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। आगामी मनपा निवडणुकीमध्ये आलात तर सोबत, अन्यथा तुमच्या शिवाय, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय। त्यामुळे शिवसेना नवी मुंबईमध्ये स्वबळावर लढणार का, याबाबत चर्चा रंगली आहे। बदलापुरात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी रॅली काढली। बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या बाईक रॅलीला सुरुवात झाली। यावेळी शेकडो नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले। डोंबिवली तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ महायुती सरकारकडून ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी तिरंगा हातामध्ये घेऊन सहभाग घेतला। नवी मुंबईतील पनवेलमध्ये एका तरुणाची 19 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचं आश्वासन दाखवून या तरुणाची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी आरोपीला अटक केली असून तसंच नागरिकांना अशा भामट्यांपासून सावध राहण्याचंही आवाहन करण्यात आलं। मुंबई महापालिकेनं हाती घेतलेले रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार आहेत। मात्र रस्त्यांवर काँक्रीट टाकण्याचं काम 20 मे रोजी बंद केलं जाणार आहे। पावसाळ्यात काँक्रीट सुकत नाही आणि त्यामुळे काँक्रीट टाकण्याशिवाय जी कामं शिल्लक आहेत ती 31 मे पर्यंत पूर्ण कराव्यात, असं सूचना देण्यात आल्या। मुंबईच्या ताडदेव मासळी बाजार अस्वच्छ असून आरोग्याला धोका निर्माण झाला अशी तक्रार करत रहिवाशांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। न्यायालयानं मुंबई महापालिकेला या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिलेत। बाजारात स्वच्छता राखली जाईल याची काळजी घ्या, अशा सूचना खंडपीठानं पालिकेला दिल्या। दिवटे मारहाण प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा गावात बंदची हाक देण्यात आली आहे। मोहा गावात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलाय। मारहाण करणाऱ्यांना कडक शिक्षा करा, अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। अकोल्यातील एक शेतात लहान मुलांसाठी बांधलेल्या झोक्याचा आनंद वानराने लुटलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या मजेदार क्षणाचा आनंद शेतकऱ्यांनीही लुटलाय। दोघांनी बसाटे बनते एक वरती उतरून दिली किती हो तेव्हा वाशिममधील सोनल प्रकल्पाचं पाणी पिकांसाठी सोडण्यात आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। या प्रकल्पाचं पाणी पिकांसाठी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं होतं। युरोप, ऑस्ट्रेलियासह अमेरिकेला केसर आंब्याची सर्वाधिक भुरळ पडतीये। आखाती देश हापूस आंब्याला पहिली पसंती देत आहेत। गेल्या वर्षी जगभर 32 टन आंबा निर्यात होऊन 495 कोटींची उलाढाल झाली होती। अमरावतीत अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। पावसामुळे कांदा खराब झाला, तसंच संत्रा बाग, ज्वारी आणि भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। नवी मुंबईतील एका गृहिणीची फेसबुकवर मैत्री करत आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तीनं महिलेला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषानं 78 लाखांची फसवणूक केली आहे। दरम्यान या प्रकरणी महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे। नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कैदी फरार झालाय। शासकीय मेडिकल रुग्णालयातून उपचारादरम्यान कैदी पसार झाला। ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। हर्ष रामटेक असं पळालेल्या कैद्याचं नाव आहे। तो राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदारसंघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान केले। यावेळी मतदान केंद्रावर अजितदादा आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली। या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाली आहे। छगन भुजबळ अजित पवारांना भेटणं टाळत असल्याची चर्चा सुरू आहे। अजितदादा कळवण दौऱ्यावर असताना भुजबळ मात्र येवला मतदारसंघामध्ये होते। दोघेही वेगवेगळ्या तालुक्यात असल्यानं भेटीची शक्यता कमीच आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत नवनीत राणा यांनी मोठं विधान केलंय। अमरावतीत महानगरपालिका निवडणूक भाजप स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे। त्यामुळे निवडणुकीआधीच अमरावतीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। संसद रत्न पुरस्कारात महाराष्ट्रानं बाजी मारली आहे। सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, नरेश म्हस्केंसह 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय आणि त्यांचं आता कौतुकही केलं जात आहे। यवतमाळमध्ये केंद्र शासनाच्या योजनांपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये असे निर्देश देण्यात आलेत। आदिवासी विकास मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिलेत। तसंच लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उत्कृष्ट काम करा अशा सूचनाही देण्यात आल्या।
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी बीडच्या लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावर येत ठिय्या मांडला. ग्रामस्थांनी बीड परळी मार्ग रोखून धरला होता. साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल इथल्या राजवाड्यात छत्रपती संभाजी आणि शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी चुलत बहीण छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी या राजवाड्याचं जतन आणि संवर्धन होण्याची गरज असल्याचं वृषाली भोसले यांनी म्हटलंय. मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणारे 250 बांगलादेशींचं त्यांच्या देशामध्ये प्रत्यार्पण केलं जाणार आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी मोहीम हाती घेतली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र प्रत्यार्पण केले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यभरातील 25 पोलीस ठाण्यामध्ये बनावट जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावती, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, संभाजीनगर, जळगाव, लातूर आणि अकोल्यामध्ये 6 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले. कोल्हापुरात आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाच्या विवाहाची अनोखी वरात काढण्यात आली आहे. प्रिन्स क्लबनं या वरातीच्या निमित्तानं शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. पारंपरिक लेझिम, हलगी आणि सनईच्या तालावर अनोख्या पद्धतीनं काढलेल्या या वरातीची कोल्हापूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. लोणावळ्यातील कैवल्यधाम इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 35 दिवसांच्या योगाभ्यास आयोजित करण्यात आलाय. खासदार श्रीरंग बारणेंच्या हस्ते या योगाभ्यासाचं उद्घाटन करण्यात आलं. एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग हा या थीमवर या आधारित योग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महोत्सवात 500हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नॅकचं मूल्यांकन न केल्यास 233 महाविद्यालयातील प्रवेश स्थगित केलेत. या महाविद्यालयांची प्रवेश क्षमता स्थगित केलेली आहे. यात संभाजीनगरमधील 87 महाविद्यालयांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही महाविद्यालयांनी नॅक AAA मूल्यांकन केले नाहीये. त्यामुळे अधिष्ठाता मंडळानं अशा 233 महाविद्यालयांना प्रवेशबंदी केली आहे. गोंदियात MBBSच्या विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी 200 जुनी पुस्तकं वाचनालयाला भेट दिली आहेत. बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स तसंच नीट आणि JEE या परीक्षांसाठी उपयुक्त अशी पुस्तकं देण्यात आली आहेत. पुण्यातील जुन्नरमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. यावेळी गौतमीच्या अदाकारींवर प्रेक्षक बेधुंद होऊन थिरकले. पुण्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांसह क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय. उद्योगमंत्री उदय सामंत राज्याच्या कबड्डीच्या मैदानामध्ये दिसणार आहेत. उदय सामंत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनची निवडणूक लढवणार आहेत. कोकणातील खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी उदय सामंत ही निवडणूक लढवणार आहेत. मुंबईतील चेंबूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय सैन्याच्या कामगिरीला सलाम करण्यासाठी ही रॅली काढली गेली. यावेळी शिवसेनेकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या रॅलीमध्ये माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जालन्यात 75 फूट लांब तिरंगा हातात घेऊन रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रावसाहेब दानवेंसह अर्जुन खोतकरही सहभागी झाले. भारतीय सैनिकांचं प्रोत्साहन वाढवण्याच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आली. मावळमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. बीडच्या आष्टीमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हातामध्ये तिरंगा घेऊन विद्यार्थी, नागरिक हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून भारतीय जवानांना हजारोंच्या संख्येनं सामूहिक सलामी देण्यात आली. रॅलीमध्ये सामाजिक सलोखा आणि एकतेचं दर्शन घडलं. एसटी महामंडळाला आरटीओनं दणका दिलाय. ओव्हर स्पीडिंगसाठी एसटीला 6 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय आणि यामध्ये ठाणे विभागानं सर्वाधिक 80 लाखांचा दंड भरलाय. ड्रायव्हरच्या पगारातून दंडाच्या रकमेची वसुली करण्यात आली आहे. 103 रेल्वे स्थानकांचं 22 मे रोजी लोकार्पण होणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेतील स्टेशनचं लोकार्पण केलं जाईल. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे उद्घाटन होणार आहे. यामध्ये चांदा फोर्ट आणि आमगाव रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
मुंबईतील राणीबागेच्या पर्यटकांमध्ये घट झाली आहे. नवीन प्राणी न आल्यानं पर्यटकांचं आकर्षण कमी झालंय. गेल्या 3 वर्षात नवीन प्राणी आणण्यामध्ये अपयश आल्यामुळे ही संख्या रुळावत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. आता मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणी पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेत पुणे जिल्हा रुग्णालय अव्वल स्थानी आहे. पुणे औंध जिल्हा रुग्णालयानं 1,34,000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावलंय. पुणे विमानतळावरून पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालाची आयात झाली आहे. दक्षिण कोरियातून आलेलं 66 किलो वजनाचं इलेक्ट्रिक साहित्य कार्गो टर्मिनल मार्फत ट्रान्झिट पद्धतीनं विमानतळावर दाखल झालं. दिल्ली मार्गे हा माल पुण्यातील वाहन क्षेत्रातील एका कंपनीसाठी आणण्यात आला. देशांतर्गत कार्गो वाहतुकीलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून शहरातील जुन्या वाड्यांचं आणि इमारतींचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात 136 धोकादायक इमारतींची नोंद झाली आहे. त्यातील 103 इमारती अति धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं घोषित केलं गेलं. तर आतापर्यंत 5 वाडे उतरवण्यात आले असून 23 ठिकाणी तातडीची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. ठाण्यात मेट्रोचं छत उभारण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय. कॅडबरी येथे मेट्रो स्टेशनवर छत टाकण्याच्या कामासाठी इथं कॉलम उभे करून त्यावर जॅकबीम टाकण्यात येणार आहे. यासाठी 25 मे पर्यंत वाहतुकीत बदल केला जाणार आहे. संभाजीनगरातील जुना मोंढा परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे संपूर्ण रात्र नागरिकांना जागून काढावी लागली. यावेळी हजारो लिटर पाणी वाया गेलंय. पुण्याच्या वरंद घाटातील रस्ता पावसामुळे चिखलमय झालाय. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यासाठी लवकरात लवकर या रस्त्याचं काम करावं अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. पावसाळा तोंडावर असल्यानं पुणे महापालिकेनं रस्ते खोदकामावर बंदी घातली आहे. महावितरण आणि MNGLला आजपासून खोदकाम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तर 31 मे पर्यंत सर्व खोदलेले रस्ते पूर्ववत करणं बंधनकारक करण्यात आले. दरम्यान 1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत अत्यावश्यक सेवांसाठी हे बंद असेल. पुढची बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमधील 517 गावांना 143 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे टँकरच्या पाण्यावर 2,60,000 नागरिकांची तहान भागवली जाते. जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू असूनही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. राज्यामध्ये 2024 मधील भूजल मूल्यांकनानुसार राज्यातील तब्बल 55 पाणलोट क्षेत्र अतिशोषित तर 19 क्षेत्र ही शोषित म्हणून घोषित करण्यात आली आहेत. राज्यात भूजल साठ्यांवर दिवसेंदिवस ताण निर्माण होतोय. त्यामुळे पाण्याची उपलब्धता केवळ पावसावरच नव्हे तर भूजल व्यवस्थापनावर देखील अधिक अवलंबून आहे. संभाजीनगरात बोगस खतांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री करण्यात येत होती. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. तसंच आरोपींकडून 20 गोण्या खत जप्त करण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम महिनाभर आधीच संपलाय. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत हापूसची आवक सुरू असते. मात्र यावर्षी 1 महिना अगोदरच हंगामाचा शेवट झालाय. पुणे मुंबईसह राज्यातील प्रमुख फळ बाजारांमध्ये सध्या हापूसची आवक तुरळक आहे. बीडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय. काढणीला आलेला कांदा पिकामुळे पावसामुळे भिजल्यानं कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तसंच उरलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनीमध्ये मजुरांवर मधमाशांनी हल्ला केला. यात 8 मजूर जखमी झालेत. जखमींना लाखनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुणे शहरात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. पुढील 2 दिवस हलका ते मध्यम अवकाळी पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाने दिलाय. तर येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नांदेडमधील हिमायतनगरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. वीज अंगावर पडल्यानं एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. तर मुसळधार पावसामुळे नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत. उत्तर पुणे जिल्ह्याला गेल्या 2-3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. यात शेतमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. टाकळी हाजी परिसरात ज्वारीचं उभं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचे डोळे पाणावले. परभणीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हाहाकार माजवला. या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप जमीनदोस्त झाला. तसंच खाद्यपदार्थांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे वधूच्या पित्याला अश्रू अनावर झाले.
संभाजीनगर जिल्हा परिषदेतील गैरव्यवहाराच्या तपासासाठी समिती गठीत केली गेली आहे. या माध्यमातून 70%हून अधिक बिल उचलण्याच्या प्रकाराची 15 दिवसांमध्ये चौकशी होणार आहे. दरम्यान आता या कामांची चौकशी होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये तरुणीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून फसवणूक करणाऱ्या पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी पोलीस आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. नाशिकमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत 4 पोलिसांनी पार्टी केली आहे. आरोपींना कोर्टातून जेलकडे नेताना पुणे रोडवर ही पार्टी करण्यात आली. मात्र पार्टी सुरू असतानाच पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकानं छापा टाकत 4ही पोलिसांना ताब्यात घेतलंय. पुण्यातल्या शिरूर तालुक्यातल्या पारोडीत दुर्मिळ अल्बिनो डुरक्या घोणस जातीचा साप सापडलाय. शिरूर वनविभाग आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेनं त्याला जीवनदान दिले आणि त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून दिलंय. पिंपरी चिंचवडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 24,88,000ची दारू जप्त करण्यात आलेली आहे. तसंच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहनही जप्त करण्यात आलं. संभाजीनगरात एका तरुणीवर 2 वर्ष अत्याचार करण्यात आला. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचं कळतंय. तसंच लग्नास नकार देत धमकवल्याची ही तक्रार तरुणीनं केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई विमानतळावरून 4 किलो सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. आधीच अबाबामधून आलेल्या प्रवाशांनं चपलेत लपवून सोनं आणलेलं होतं आणि या सोन्याची किंमत 3,86,00,000 आहे. संभाजीनगरातील जय भवानी नगरमध्ये एका चोरट्यानं 7 तोळा 2 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं पाकिट लंपास केलंय. चांदीचं नाणं खरेदी करण्याच्या बहाण्यानं या चोरट्यानं सोन्याच्या दागिन्यांचं पाकिट लंपास केलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धाराशिवच्या पांढरेवाडी गावचे सुपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान विनोद पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते भारतीय लष्करातील 316 मीडियम रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचं निधन झालेलं आहे. अकोल्यात राज्य शासनाची खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणं, खतं या कृषी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करावा असे निर्देश पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेत. तसंच कृषी निविष्ठांची साठेबाजी निदर्शनास आल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय. बारामतीतील माळेगावात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 22 मे रोजी मेळावा घेण्यात येणार आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. भारताच्या डिप्लोमॅटिक स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारत खासदारांचं शिष्टमंडळ विविध देशांमध्ये पाठवलं जाणार आहे. आता बावचळलेल्या पाकिस्ताननंही आता भारतासारखं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतलाय. बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वामध्ये पाकिस्तान शिष्टमंडळ पाठवणार आहे. हे शिष्टमंडळ जगभरात पाकिस्तानची बाजू मांडणार आहे. भारताला अणुयुद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानात महागाईचा धडका उडालाय. अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडल्यात. पीठ, डाळी, मूगडाळ, दूध महागले. चिकन 503 रुपये किलो झालेलं आहे. तर अन्नधान्य महागल्यानं अनेक नागरिकांना 2 वेळचं जेवणही मिळेनासं झालंय. पाकिस्तान पाठोपाठ भारतानंही बांगलादेशला दणका दिलाय. बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदराची दारं बंद करण्याच्या सूचना महासंचालनालयाकडून देण्यात आल्यात. त्यामुळे बांगलादेशचा कापड उद्योग अडचणीमध्ये आलाय. भारताविरोधी केलेलं वक्तव्य चांगलंच भोवलेलं आहे. अमेरिकेला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय. मिसुरी आणि केंटकी राज्यांना वादळाचा फटका बसलाय. वादळामुळे 21 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे. इस्रायलकडून गाझापट्टीमध्ये हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत. यामध्ये 146 पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय तर 459 जखमी झालेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून गाझावरील हल्ले अधिक तीव्र होत आहेत. हल्ल्यामध्ये रहिवासी इमारतींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे.